नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या चॅप्टरचा शेवटचा भाग आता आपण बघणार आहोत आणि त्यानंतर आपण सेकंड चॅप्टर सुरू करणार आहोत. तर पहिल्या चॅप्टरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो आहे शेवटच्या पार्टमध्ये तो आहे कोऑर्डिनेशन नंबर. द नंबर ऑफ ॲटम्स स्पेअर टचिंग अ गिवन स्पेअर इट इज नोन ॲज कोऑर्डिनेशन नंबर. याचा MCQ बऱ्याचदा येतो. द नंबर ऑफ ॲटम्स इमिजिएटली सराउंडिंग द सेंट्रल ॲटम इट इज नोन ॲज कोऑर्डिनेशन नंबर. युनिट पॅरामीटर्स हे पण विचारले जातात. A इज इक्वल टू B इज इक्वल टू C, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. कोऑर्डिनेशन नंबर फॉर सिम्पल क्यूबिक इज 6 हा विचारला जातो. कोऑर्डिनेशन नंबर सिम्पल क्यूबिकचा किती आहे, FCCचा किती आहे, BCCचा किती आहे, हेक्झागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चरचा किती आहे आणि कोऑर्डिनेशन नंबर NaClचा किती असतो हे पण विचारलं जातं. KClचा किती असतो, पोलोनियमचा किती असतो. इट इज 6 because these are the simple cubic structures. This is simple cubic structure. Now next is body center cubic. Body center cubic मध्ये पॅरामीटर्स परत सेमच आहे. लेंथ जी आहे ती A इज इक्वल टू B इज इक्वल टू C आणि अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 हे अँगल्स आहेत. कोऑर्डिनेशन नंबर बॉडी सेंटर क्यूबिकचा आहे तो 8 कोऑर्डिनेशन नंबर आहे आणि त्याचे एक्झाम्पल आहेत आयर्न, क्रोमियम, टंगस्टन, त्याच्यानंतर लिथियम, पोटॅशियम, सोडियम अँड बेरियम हे एक्झाम्पल आहे. याच्यातलं तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं इन व्हॉट इज कोऑर्डिनेशन नंबर ऑफ टंगस्टन, देन इट इज द 8 कोऑर्डिनेशन number and which type of arrangement is present in tungsten. It is body center cubic cell. Then next is hexagonal close pack structure. Here length is different. A is equal to B but not is equal to C. हे important आहे, हे खूप वेळा विचारलं जातं. And angles are alpha is equal to beta is equal to 90 and gamma is equal to 120. हे important आहे hexagonal close pack structure साठी HCP. This is a hexagonal close pack structure. इकडे बघा A is equal to B and this is the C. Now coordination number of hexagonal close pack structure is 12. हे important आहे. त्याचे एक्झाम्पल्स हे आहेत. याच्यातले एखादं एक्झाम्पल येऊ शकतं तुम्हाला, जसं मॅग्नेशियम. व्हॉट इज कोऑर्डिनेशन नंबर ऑफ मॅग्नेशियम, इट इज 12. और विच टाइप ऑफ स्ट्रक्चर इज प्रेझेंट इन कोबाल्ट, इट इज हेक्सागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर. नाउ फेस सेंटर क्यूबिक दॅट इज FCC. अगेन सेम, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90, A is equal to B is equal to C and coordination number is 12 for FCC. These are the examples for FCC structure: aluminum, copper, gold, silver, nickel, platinum. याच्यामध्ये तसाच क्वेश्चन येऊ शकतो की ॲल्युमिनियममध्ये कुठल्या टाईपचं स्ट्रक्चर असतं, दॅट इज FCC आणि त्याचा कोऑर्डिनेशन नंबर काय असतो, दॅट इज 12. दिस इज ऑल अबाउट फर्स्ट चॅप्टर. नाउ लेट अस सी सेकंड चॅप्टर. सेकंड चॅप्टर जे आहे ते आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री, मेटल करोजन अँड इट्स प्रिव्हेन्शन. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये फर्स्ट जे आहे सिग्निफिकन्स ऑफ करोजन. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेळा जे विचारलं जातं ते करोजनची डेफिनेशन. डिस्ट्रक्शन और डीके हा एक शब्द येतो. डीके और डिस्ट्रक्शन ऑफ मेटल ड्यू टू सराउंडिंग मीडियम थ्रू केमिकल or electrochemical action, it is known as corrosion. Now types of corrosion. There are two types of corrosion: atmospheric corrosion and immersed corrosion. याच्यावर पण क्वेश्चन्स येतात. Atmospheric corrosion is also known as what? It is known as direct chemical corrosion or direct chemical corrosion is known as dry corrosion. असे इकडे तुमचे 3 प्रश्न तयार होतील. Immersed corrosion is also known as electrochemical corrosion. Wet corrosion is also known as immersed corrosion. असे क्वेश्चन्स इथे तयार होतात. 2 टाइप्स ऑफ corrosion. कधी कधी त्याच्या इमेजेस पण दिल्या जातात आणि तुम्हाला ते आयडेंटिफाय करायचं असतं. दिस इज ड्राय corrosion and this is immersed corrosion. Now dry corrosion, first type of corrosion, dry corrosion or direct chemical corrosion or it is also known as atmospheric corrosion. काय असतं ते? This is the type of corrosion occurs when metal surface directly come in contact with atmospheric gases. जेव्हा मेटल डायरेक्टली ॲटमॉस्फेरिक गॅसेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा जे करोजन होतं दॅट करोजन इज नोन ॲज ॲटमॉस्फेरिक करोजन और ड्राय करोजन. त्याच्यानंतर ॲटमॉस्फेरिक करोजनचे टाइप्स: करोजन ड्यू टू ऑक्सिजन गॅस अँड करोजन ड्यू टू अदर गॅसेस.
करोजन ड्यू टू ऑक्सिजन गॅस जे आहे ते रेग्युलर ॲटमॉस्फिअरमध्ये होत असतं आणि करोजन ड्यू टू अदर गॅसेस जनरली जिथे पोल्युटेड एरिया असेल, इंडस्ट्रियल एरिया असेल, हेवी ट्रॅफिक असेल तर तिथे करोजन ड्यू टू अदर गॅसेस होत असतं. जेव्हा करोजन ड्यू टू ऑक्सिजन गॅस होतो, metal will lose electron and oxygen will accept electron to form metal oxide layer. This is metal oxide layer on the surface of metal. ऑक्सिजन हवेतला त्याच्यानंतर मेटल एकमेकांशी रिॲक्ट होतं आणि त्याच्यापासून मेटल ऑक्साईड लेअर तयार होते आणि मेटल ऑक्साईड लेअर तयार झाली की त्या मेटलचं करोजन सुरू होतं. करोजन ड्यू टू अदर गॅसेस लाईक ऑक्सिजन, क्लोरीन, bromine, iodine, H2S, CO2. These are the gases which are present in polluted area. It causes rusting of iron, formation of green film on the surface of copper. These are the corrosion due to other gases. Now next is types of oxide film. Metal oxide film जी तयार होते ॲटमॉस्फेरिक करोजनमध्ये तिचे टाईप्स कुठले कुठले? स्टेबल फिल्म, अनस्टेबल फिल्म अँड वोलाटाईल फिल्म. दीज आर द 3 टाईप्स ऑफ ऑक्साईड फिल्म. आता ह्या फिल्म ज्या आहे याच्यावर क्वेश्चन खूप येतात. स्टेबल ऑक्साईड फिल्म. स्टेबल ऑक्साईड फिल्म इज अगेन डिवायडेड इंटू 2 टाईप्स, पोरस ऑक्साईड अँड नॉन पोरस ऑक्साईड. पोरस म्हणजे जिला पोर्स असतात, सच्छिद्र जी असते ती पोरस ऑक्साईड फिल्म आणि नॉन पोरस म्हणजे जिला पोर्स नसतात ती नॉन पोरस फिल्म. पोरस फिल्म जी असते ती नॉन प्रोटेक्टिव्ह असते कारण तिला पोर्स असतात, त्याच्यातून परत गॅसेस जे असतात ते अटॅक करत असतात मेटलवर आणि त्याचं करोजन कंटिन्यू होतं. अल्कली अँड अल्कलाईन अर्थ मेटल्स. कुठल्या मेटलच्या केसमध्ये पोरस ऑक्साईड फिल्म तयार होते तर ती असते अल्कली मेटल्स अँड अल्कलाईन अर्थ मेटल्स लाईक लिथियम, पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, मॅग्नेशियम. दीज आर द एक्झाम्पल्स इन विच पोरस ऑक्साईड लेअर इज फॉर्म विच इज नॉन प्रोटेक्टिव्ह. म्हणून ह्या मेटल्सचं करोजन सगळ्यात जास्त होतं जेव्हा पोरस ऑक्साईड लेअर असते. त्याच्यानंतर नॉन पोरस ऑक्साईड लेअर ही प्रोटेक्टिव्ह लेअर असते, त्याच्यामुळे ह्या केसमध्ये करोजन कमी होतं. इट रिस्ट्रिक्ट करोजन. करोजनचा रेट कमी असतो नॉन पोरसमध्ये. हा पण क्वेश्चन येतो. इन विच टाईप ऑफ स्टेबल लेअर रेट ऑफ करोजन इज लेस ऑर रेट ऑफ करोजन इज मोर. नॉन पोरसमध्ये रेट ऑफ करोजन कमी असतो. फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम, क्रोमियम, कॉपर ह्या केसमध्ये नॉन पोरस फिल्म तयार होते. त्याच्यानंतर सेकंड टाईप ऑफ फिल्म जी आहे ती अनस्टेबल ऑक्साईड फिल्म लाईक सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम यांच्या केसमध्ये अनस्टेबल ऑक्साईड फिल्म तयार होते. म्हणजे मेटल ऑक्सिजनशी रिॲक्ट होऊन मेटल ऑक्साईड तयार होतो आणि रिव्हर्सिबल रिॲक्शन होते ज्याच्यामध्ये ऑक्सिजन फ्री होतो. त्याच्यामुळे करोजन इज नॉट पॉसिबल ऑर झिरो इन दिस केस. इन विच फिल्म करोजन इज झिरो, दॅट इज अनस्टेबल ऑक्साईड फिल्म. हा MCQ खूप वेळा येतो. अनस्टेबल ऑक्साईड फिल्म कुठल्या मेटलमध्ये तयार होते? गोल्ड, सिल्वर अँड प्लॅटिनम. नाव थर्ड टाईप ऑफ फिल्म इज वोलाटाईल फिल्म. वोलाटाईल फिल्म जी असते त्याचं एक्झाम्पल आहे मॉलिब्डेनम. व्हेन मेटल कम इन कॉन्टॅक्ट विथ ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन then it form unstable film which evaporate easily. Therefore rate of corrosion is more. Corrosion is continuous and rapid. सगळ्यात जास्त रेट ऑफ करोजन जो असतो तो वोलाटाईल फिल्ममध्ये असतो आणि वोलाटाईल फिल्म मॉलिब्डेनममध्ये तयार होते. हे आहे तुमचे 3 टाईपचे फिल्म्स, ऑक्साईड फिल्म्स. आणि त्याच्यामध्ये रेट ऑफ करोजन कशामध्ये जास्त आहे, कशामध्ये कमी आहे असे MCQ विचारले जातात किंवा कुठल्या मेटलमध्ये कुठली फिल्म तयार होते ते पण विचारलं जातं. नेक्स्ट पार्टमध्ये आपण मेकॅनिझम ऑफ ॲटमॉस्फेरिक करोजन बघू. थँक्यू.